तिकडे वाशिम जिल्ह्यात काल सकाळपासून सुरू झालेल्या पावसानं रात्रभर जोर कायम ठेवलेला आहे आणि आज सकाळी सुद्धा अनेक भागात रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळालाय। भूजल पातळीत वाढ होण्यासही मदत झाली आहे। जिल्ह्यातले अनेक पैन नदी नाले हे दुथडी भरून वाहत आहेत। काही ठिकाणी पूल आणि पाण्यावरच्या मार्गावरून पाणी वाहत आहे। भारतीय हवामान विभागानं पुढच्या 24 तासांसाठी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। या पैनगंगा नदी काठून आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। जिल्ह्यात काल सकाळपासून कुठे मध्यम स्वरूपाचा तर कुठे रिमझिम पाऊस बरसत होता। मात्र काल सायंकाळपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आलेला आहे। मी सध्या वाशिमच्या रिसोड तालुक्यातील आसेगाव येथील पैनगंगा नदीवर आहे। या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहताना आपल्याला दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणावर या नदीला पूर गेलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न तर मिटलाच आहे, मात्र नागरिकांचा देखील पिण्याचा प्रश्न देखील आता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मिटलेला आहे। कारण या नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी पातळीत वाढ झालेली आहे। तसेच इतरही धरणातील आणि विहिरीत भूजल पातळीत आता वाढ झालेली आहे। त्यामुळे आता नागरिकांना आणि शेतकऱ्यांची आता चिंता मिटल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आणि हवामान खात्याने देखील आता नागरिकांना येलो अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी देखील आता घराबाहेर पडू नये आणि शक्यतोवर नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी आणि यांनी घराबाहेर पडू नये आणि हवामान खात्याने जे आवाहन केलेले आहे त्या आवाहनाचं कुठेतरी पालन करावं असं आवाहन जे आहे त्या आता जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम। तिकडे नाशिकच्या घाटमाता परिसरात आज हवामान विभागानं रेड अलर्ट दिलाय, तर उर्वरित जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि याचा जनजीवनावर परिणाम होतोय। दरम्यान गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर हा कायम आहे। धरणातनं 2498 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरातल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। नाशिकच्या घाटमाता परिसराला आज रेड अलर्ट देण्यात आला असून उर्वरित नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे सकाळपासूनच पावसाची संततधार बघायला मिळते। गंगापूर धरणातून आता विसर्ग देखील वाढवण्यात आलेला आहे। 2498 क्युसेकचा विसर्ग हा गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात येतोय आणि मी सध्या रामकुंड परिसरामध्ये आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी आता पुन्हा पूरस्थिती ही निर्माण होण्याची या ठिकाणी सुरुवात झाली आहे। अनेक मंदिरं हे या ठिकाणी आपल्याला पाण्याखाली गेल्याचं दिसून येत आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर 8 दिवसापूर्वी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती ही निर्माण झालेली होती, परंतु एकंदरीत पावसाने उसंती घेतल्यानंतर कुठेतरी पूरस्थिती ही निवारलेली होती, परंतु पुन्हा आता या ठिकाणी पूरस्थिती ही निर्माण होण्यास या ठिकाणी सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। आपण जर समोर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी अनेक भाविक हे देशभरातून दशक्रिया विधी करण्यासाठी येत असतात। त्यांची देखील मोठी या ठिकाणी गर्दी रोज होत असते। तर दुसरीकडे कुंभमेळ्याच्या अनुषंगाने या ठिकाणी अनेक कामं करण्यात येत होते, परंतु आता पाण्याच्या प्रवाहामध्ये ते कामं देखील पाण्याच्या या ठिकाणी गेल्याचं आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीतच आपण या ठिकाणी जर बघितलं तर टप्प्याटप्प्याने या ठिकाणी विसर्ग हा वाढवण्यात येत असतो। दुतोंड्या मारुतीच्या जवळपास गुडघ्याच्या वरपर्यंत आता पाण्याची पातळी ही येऊन पोहोचलेली आहे। याच ठिकाणी पुढील वर्षी 2027 साली कुंभमेळा हा पार पडणार आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी अनेक विकास कामं हे केली जात होती, परंतु एकंदरीत आपण बघितलं तर आज सकाळपासूनच नाशिक जिल्ह्यासह घाटमाता परिसराला ही मुसळधार व अतिमुसळधार पावसाची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवार, राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक। तिकडे जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हतनूर धरणात पाण्याची आवक झपाट्यानं वाढते आहे। धरणातून होणाऱ्या विसर्गात सुद्धा मोठी वाढ करण्यात आली आहे। सध्या धरणाच्या 41 पैकी 36 दरवाजामधून तापी नदीपात्रात 1,85,828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। ही पाण्याची आवक अशीच जर कायम राहिली तर धरणातनं 3,50,000 ते 3,75,000 क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यासह विदर्भात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठं पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे।
आपण आहोत हतनूर धरणावरती. गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली असून धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाचे 36 दरवाजे हे उघडण्यात आले असून धरणातून 1,85,828 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे हा तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. दरम्यान पुढील 24 तासात अजूनही जिल्ह्यासह हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज हा प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे हतनूर धरणात अजूनही पाण्याची आवक वाढल्यास हतनूर धरणाचे अजूनही दरवाजे उघडून हतनूर धरणामधून सुमारे 3.5 लाख ते 4.25 लाख या प्रचंड क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे हा तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा हा दिला आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सोडण्याची शक्यता असल्याने पुढील काळासाठी जे आहे आपत्ती व्यवस्थापन असेल, स्थानिक प्रशासन असेल यांना देखील अलर्ट राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्या आहेत. तसेच नदीकाठी शेतकरी असतील, ग्रामस्थ असतील यांनी आपली गुरंढोरं नेऊ नये, नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये असं देखील आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. एकंदरीतच पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हा व्यक्त केला जात असून मध्य प्रदेश व विदर्भातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास पुन्हा एकदा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्यास धरणातून मोठा विसर्ग जो आहे हा तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव. तिकडे जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. रात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला आहे, त्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे आणि याचाच परिणाम वाहतुकीवर झाला आहे. विशेषतः मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग मंदावलाय, त्यामुळे चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान हवामान विभागानं पुढचे 24 तास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू असून रात्रीपासूनच जिल्ह्यात पावसाचा जोर हा वाढलेला आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खरं तर मोठ्या प्रमाणात दृश्यमानतेमध्ये घट झाल्यामुळे परिणामी वाहतूक व्यवस्थेवर देखील खरं तर या मुसळधार पावसाचा परिणाम जो आहे हा जाणवू लागलेला आहे. ज्या पद्धतीने मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती कायम वाहनांची मोठी वर्दळ जी आहे ती पाहायला मिळते, मात्र दृश्यमानतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने खरं तर या ठिकाणी वाहतूक देखील आता तुरळक झाल्याचं पाहायला मिळते. वाहनांची गती देखील मंदावल्याचं पाहायला मिळते आहे. एकंदरीतच काल जिल्ह्याला जे आहे ते रेड अलर्ट देण्यात आला होता, मात्र आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. असं असलं तरी पुढील 24 तासामध्ये जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. एकंदरीतच पुढील 24 तासामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे तर बुलढाण्यात सुद्धा गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचा आता कुठेतरी परिणाम जिल्ह्यातून जाणाऱ्या नद्या, धरणं आणि प्रकल्प यावर दिसून येतोय. जिल्ह्यातल्या हनुमंत खेड धरण हे ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. बुलढाण्यात सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे खेड धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. जोरदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे कुठेतरी याचा परिणाम जिल्ह्यातल्या नद्या, धरणं आणि प्रकल्प यावर दिसून येतोय. तिकडे पावसाचं ढग हे जमिनीला टेकल्याचा भास निर्माण झालेला आहे. वर्धा जिल्ह्यातला हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. चक्रवातासारखी स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. बोरगाव हाताला शिवारातली ही घटना आहे. विदर्भातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळतोय. हे दृश्य आपण पाहतोय. अक्षरशः अख्खं ढग हे खाली उतरल्याचा भास होतोय. पावसाचा ढग जमिनीला टेकल्याचा भास या व्हिडिओमधनं होतोय. हो 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 अजूनही चालू आहे ना. पुरा व्हिडिओज केला तिचा. हो कर हो ना. 2 महिन्यांच्या विश्रांतीनंतर हिंगोली जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे. आतापर्यंत 103 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. या दमदार पावसामुळे जिल्ह्यातल्या कयाधू नदी ही दुथडी भरून वाहते आहे. या ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहू शकता हिंगोली जिल्ह्यातली ही कयाधू नदी आहे आणि या पुलावरून पाणी जात आहे, त्यामुळे तिथली वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे.
जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पहिल्याच पावसात कयाधू नदीला पूर आलाय. या पुलावरनं पाणी वाहत आहे, त्यामुळे त्याची वाहतूक ही ठप्प झाली आहे.